हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल प्रीती जॅनिक. आज आहे 2 जानेवारी 2026 आणि कालच आपण न्यू इयर सेलिब्रेशन केलं. आणि कालचा दिवस माझ्यासाठी खूप छान होता बिकॉज चर्च अटेंड केलं मी आणि त्याच्यानंतर आम्ही मूवी बघायला गेलो होतो 21. खूप धमाल आली, खूप छान वाटलं पिक्चर बघून. आणि त्याच्यानंतर मग थोडंसं दीदीनं पाठवलेलं केक कट केला. त्याच्यानंतर आमच्या घरात पुरी आणि बासुंदीचं बेत होता. मस्त गेला. आणि तो मी कालच्या ब्लॉगमध्ये नाही दाखवलं, बट केक कटिंगचा व्हिडिओ मी आज दाखवणार आहे तुम्हाला. आणि आज मला थोडी थोडी कामं आहेत, ती मी करणार आहे. प्लस माझी जुनी ॲक्टिवा आहे, ती खूप दिवस झालं तशीच पडून आहे. मग तिला मी थोडंसं रिपेअर करणार, थोडं क्लीन करणार आहे. कसं असतं बघा की आपल्याकडे जर नवीन वस्तू आली तर आपण जुन्या वस्तूला विसरून जातो, आणि तसंच झालं ॲक्टिवाबद्दल. कारण की 2016मध्ये ॲक्च्युली मला दिदीनं घेतली होती कॉलेजला असताना. मग मी ती फिरवली आणि ज्यावेळी माझ्याकडे स्कोडा आली किंवा नंतर आता हे आलं डिझायर आली ना, तर मी तिच्याकडे पूर्ण म्हणजे ती विसरूनच गेले आणि ती तशीच पडली. मग थोडंसं तिचं कसं झालं, ठेवून ठेवून खराब होतात ना गाड्या, मग ते थोडंसं गंज पकडले आणि आता ते हवा कमी आहे टायरमधली आणि क्लीन पण आहे. मी आज क्लीन करणार आहे. प्लस त्यात काय हवा असेल, काय असेल, ऑइल चेंज, ते सगळं मी करणार आहे. आणि तिला मी रिपेअर करणार आहे, परत वापरणार आहे. बिकॉज आता मी डिझायर आणि स्कोडा थोडं कमी कमी करणार आहे. लॉंग रूट असेल किंवा म्हणजे फॅमिलीसोबत असेल आपण तरच मी 4 व्हीलर काढणार. नाही तर असं एकटं असेल तर मग 2 व्हीलर्स शिवाय म्हणजे मी हे करणार नाही आहे. गरज असेल तरच मी 4 व्हीलर बाय काढणार आहे. बघा, मी असं ठरवलं आहे. कितपत मी करते माहिती नाही आहे, पण आज मी माझी ॲक्टिव्ह आहे ती क्लीन करणार आहे. तुमचं न्यू इयर सेलिब्रेशन कसं झालं मला कमेंटमध्ये सांगा. पुरी एकदम टुम्म फुगली आहे मम्मीच्या गालासारखी. बासुंदी तयार आहे बघा. चलो केक कट करूया आपण आता. हॅपी न्यू इयर 2026. ओढणी तो ले देवी 5 मीटर नहीं है मध्ये ओढणी शेवीच्या मुलं निघालतो आहे. तो ओढणी दिहायचे शेवी लेते सर इमा डिजाइन आ रही भी या भी विजय यो जाटीच आहे. हा जाटीच आहे का थोडी पातळीच आहे. और जाटी जो शरीर में जाटी जो शरीर जाटी. हेलो मी आत्ता आली आहे वखार बागेत, कारण की आमच्या बाथरूमची जी विंडोची काच आहे एक फुटली होती. तीच घ्यायला आली आहे आणि त्यासाठी एक मापाची काढून आणली होती. तर मग मला मिळाले. आणि सकाळी मी ब्रेकफास्टमध्ये शिरा खाल्ला होता आणि मी गोड मोस्टली सकाळी सकाळी खात नाही, तर त्याच्यामुळे मला असं डोकं एकदम असं दुखायला लागले आणि पोटात असं खड्डा पडल्यासारखं झालंय लिटरली. मग आता बघू काहीतरी पापड वगैरे भेटतात का बघूया. आणि मग मी थोडंसं खाणार. घरी जाऊपर्यंत मला काहीतरी खायला पाहिजे.
आता मी लाईट हाऊसमध्ये आले. मला LED स्ट्रिप्स घ्यायच्या होत्या. हे बघा आज मम्माना कुर्मा बनवला. ही बघा माझ्या ॲक्टिवाची आत्ताची कंडिशन. हे बघा ही कुर्मा, राईस, चपाती आणि ही कालची बासुंदी. मस्त झालं. मिक्स. सो गाईज आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तो पण टेक केअर. बाय बाय.